माझी पप्पाची भेट झाली. 2 मिनिटाचीच भेट झाली कारण त्यांना उशीर होत होता जायला. तर पप्पानं बघा मला आधी खायला आईनं जे घेऊन दिले ना, कमीत कमी एक अर्ध पोतं असतं का तेवढं आहे. पण माझ्या नवऱ्याला ते हातात घ्यायला पोतं लाज वाटते, कारण ते पोतं आहे बॅग वगैरे नाही. ते अंबानीच्या घरच्या असं असल्यासारखं वागायचं, लाज वाटते हातात घ्यायला. नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना शुभ सकाळ, शुभ संडे. आज आहे रविवार आणि आज माझे पप्पा येणार आहेत. माझ्याकडे येणार नाही, ते जात आहेत अजमेरला. त्यांच्या जे कामातले आहेत ना त्यांच्यासोबत जात आहेत. त्यांचे जे मालक आहेत त्यांच्यासोबत जे त्यांचे कामातले आहेत, दोघं तिघं आहेत, त्यांच्यासोबत ते कामाला जातात. तर पप्पा माझ्यासाठी खायला घेऊन येतात. आईने त्यांच्यापाशी माझ्यासाठी खायला घेऊन दिलं. चिवडा दुकानातल्या मला पापड्या, फुलं जे असतं ना ते बॉबी नळ्या आपण म्हणतो ना, शेवाच्या कुरमुड्या, गोल गोल कुरमुड्या असतात, ते मला सगळ्याची आवड आहे. आणि हे इथं मुंबईमध्ये भेटत नाही, त्याच्यामुळे पप्पा जातात. तर आईने पप्पापाशी घेऊन दिले. आता ठाणा ट्रेनला जास्तीत जास्त 2 मिनिट ट्रेन थांबते. तर मी पप्पाकडे चालले ठाणा ट्रेनला. आणि पप्पासाठी मी डबा बनवला आहे, भाकरी बनवल्यात, शेंगदाण्याची चटणी आणि सपक डाळ. त्यांना सपक डाळ जास्त आवडते, तिखट जास्त खात नाहीत, त्यांच्यामुळे मी सपक डाळ भाकरी बनवले. हे बघा, एक भाकरी 4 भाकरी, कारण आता ते अजमेरला जाणार. पुन्हा बाहेरचं वडापाव ते कसं खाय. आईने चपात्या ते दिलेत, चटणी चपात्या सगळं दिलेत, भाजी वगैरे पण ते काल दिलं होतं. मग आजसाठी मी डाळ बनवले आणि भाकरी आणि शेंगदाण्याची चटणी. आज ही ताजं सकाळी खातील म्हणून आता मी जाते ठाणा स्टेशनला. मी आलो दादर स्टेशनला, कारण आम्हाला ठाणे स्टेशनला गाडी लेट होती. तर आमची जी लातूर गाडी होती ना, पप्पा ज्या गाडीने येणार होते लातूर गाडीला, ती लातूर गाडी पुढे गेली. मग आम्हाला ठाणा गाडीला जायला उशीर झाला, म्हणून आता पप्पा जे आहेत ना दादर स्टेशनला उतरलेत. तर आता आम्ही आलो दादर स्टेशनला. आता पप्पा एक हॉटेल आहे तिथे उतरलेत, पप्पा त्यांच्यासोबतचे जे आहेत ते सगळे. तर आता मी जाते तिकडे पप्पाकडे. पप्पाला भेटले. पप्पाने मला जे खायला आणलं होतं ते दिलं. एक पोतं अर्ध पोतं आहे. आंबे, कलमी आंबे खायचं, भरपूर काय काय दिले. तर माझा नवरा बघा लाज वाटते त्याला हातात घ्यायला पोतं. अंबानीच्या घरचे असल्यासारखं वागायचं, खायला काही असो अगर नसो, पण अंबानीच्या सारखं वागायचं. बघा एकटा हात हलवत माझा नवरा चालते, मला दम लागते, बोलाय पण येत नाही. आणि हे बघाय कसं माझी पप्पाची भेट झाली. 2 मिनिटाचीच भेट झाली कारण त्यांना उशीर होत होता जायला. तर पप्पानं बघा मला आधी खायला आईनं जे घेऊन दिले ना, कमीत कमी एक अर्ध पोतं असतं का तेवढं आहे. पण माझ्या नवऱ्याला ते हातात घ्यायला पोतं लाज वाटते, कारण ते पोतं आहे बॅग वगैरे नाही. ते अंबानीच्या घरच्या असं असल्यासारखं वागायचं, लाज वाटते हातात घ्यायला. रिकामे हातात घेऊन बायकोच्या हातात वजो देऊन लाज वाटते काय माणसाला, असला तर राहत नाही. लाज वाटाल ती अंबानीची अवलाद ती बोलल्यावर. बघा कसं पोतं घेऊन थांबलेत. पाऊस यायला म्हणून आम्ही असं इथं थांबलो आता पोतं घेऊन. रागावले की अंबानीच्या अवलाद आहे, लाज वाटते घ्यायला. आमच्या गरीबाचे असं पोते कशाला घेचाल, बॅग घेचाल, ते ट्रॉली घेचाल, पोते कशाला घेऊ वाटतील म्हणल्यावर बघा हे कसं घेऊन आता जाता आता घरी. आम्ही चले तर काय म्हण कचरा उचलायसारखं दिसतोय म्हण. असं ह्या साईडला टाकलं होतं पोतं आणि म्हणालेत की कचरा गोळा करणारे जातात बघा, ते असं पोतं करून टाकतात. ते म्हणालेत की मी तसं दिसायला पोतं कुठं आहे. पोतं नाव ठेवायला एक नंबर आहे का नाही. तुम्ही आहो, मी नाही कचरेवाली, समजलं का. तुम्ही हे बघा